जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड गावात ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्याबाबत गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे। गावातील काही भागात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो, मात्र मागील काही दिवसांपासून या पिण्याच्या पाण्यात पक्ष्यांची पिसे आढळत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। याशिवाय पाण्याला घाण वास येत असल्याने परिस्थिती आणखी चिंताजनक बनली आहे। ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे। या प्रकारामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। दूषित पाणी पिण्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून पाणी पुरवठा यंत्रणेची तपासणी व स्वच्छता करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे। ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की वेळेत उपाययोजना न केल्यास मोठ्या आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल। वाघोड गावातील पाण्याचा प्रश्न आहे। त्याच्यात पाणी टाकीत मृत्यू पडलेले कबूतर आढळले आहे। त्याच्यात पाण्याचा वास येत आहे, तरीही लोकांना पिण्याच्या याच्यात वास येत आहे, तरी लोक पाणी पित नाही आहेत। कॉल केलेले आहे कर्मचाऱ्यांना। किती दिवसापासून पिण्याच्या पाण्यात कबूतरांना पिसे येत आहे? 3-4 दिवस झाले। तुम्ही किती वेळेस ग्रामपंचायतीकडे तक्रार केली? 3-4 वेळेस कॉल केले। कोणतीही कारवाई? 2 दिवस सांगितले त्यांना, तर कोणीही तक्रार घेत नाही। आजपर्यंत कारवाई झालेली नाही? नाही, कोणतीच कारवाई झालेली नाही। बर, काय आढळलं पाण्यात? पिसे आढळले, पाण्याच्या पाण्यात पिसे आढळले। पाणी दुर्गंधी येत आहे? हा, दुर्गंध वास येत तेच आहे। पाणी तुम्ही पित आहे? हो।